हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे। तर जे लोक आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करतात, आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहतात, तर त्यांच्यासाठी मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, शॉपिंग, लाईफस्टाईल, स्किन केअर टिप्स, DIY रेमेडीज, त्याचबरोबर छान छान रेसिपीज या संदर्भातील सगळे व्हिडिओज अपलोड होत असतात। बेसिकली जे मला जमतं, जे मला आवडतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक संडेला एक व्हिडिओ येत असतो आणि त्याचबरोबर मी वीकडेजमध्ये शॉर्ट्ससुद्धा अपलोड करत असते। तर जर का तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हो, ज्या लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी थँक्यू सो मच। उन्हाळ्यात खरं तर सगळ्यात जास्त गरज पडते ती म्हणजे सनस्क्रीन लोशनची। तर सनस्क्रीन हे खरं तर आपल्याला दररोज वापरायला पाहिजे। सगळ्या ऋतूंमध्ये सनस्क्रीन हे गरजेचं आहे, कारण सूर्य हा दररोज येतो आणि सनस्क्रीनचं कसं आहे ना की घरात जेव्हा आपण असतो, बाहेर नाही जात, तर अशा वेळेससुद्धा आपल्याला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे। तर सगळ्या ऋतूंमध्ये आपल्याला खरं तर हे वापरायला हवं, पण उन्हाळ्यात आपण जरा जास्त काळजी घेतो, कारण उन्हाळ्यात ऊन प्रकर्षाने आपल्याला जाणवतं आणि अशा वेळेस आपण एका चांगल्या सनस्क्रीनच्या शोधामध्ये असतो। अशा वेळेस आपण रिसर्च करत असतो की कुठलं सनस्क्रीन चांगलं आहे। बाजारात भरपूर सारे सनस्क्रीन असतात, तर ह्यापैकी आपल्याला कोणतं सूट होईल किंवा आपल्या स्किन टाईपनुसार आपण कोणतं वापरलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ऑफकोर्स ते अफोर्डेबल रेटमध्ये असेल तर आपण नक्कीच त्याला आपण प्रिफरन्स देतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत असे 5 सनस्क्रीन जे अंडर 500 रुपीज आहेत आणि येस, ते खूपच उपयोगी आहेत। त्यापैकी काही मी वापरलेले आहेत, तर मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेन। विथआउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स गेट स्टार्टेड। सगळ्यात आधी जे आपण सनस्क्रीन बघणार आहोत म्हणजे नंबर 1 ते आहे निव्हियाचं मॉइश्चरायझिंग सन लोशन SPF 30 विथ UVA अँड UVA प्रोटेक्शन। तर जी सनस्क्रीन आहे ना, ही तुम्ही जर का बीचवर जात असाल किंवा पाण्याशी रिलेटेड कुठे जात असाल, वॉटर पार्कला जात असाल, तर ही तुम्हाला खूप उपयोगी ठरेल। तर अशा वेळेला ही बेस्ट ऑप्शन आहे। आणि अजून एक फायदा म्हणजे जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, तुम्हाला फार काही दुसरे सनस्क्रीन तुम्हाला सूट होत नसतील किंवा जास्त SPFमध्ये सूट होत नसेल, तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा, बिकॉज ही आहे SPF 30। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला सेन्सिटिव्ह स्किन असेल तर काही त्रास होण्याचा किंवा साईड इफेक्ट होण्याचा चान्स हा कमी असेल, त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता। तर ही सनस्क्रीन जी आहे ती स्पेशली मी रिकमेंड करेन की ही बीचवर जात असाल, वॉटर पार्कला जात असाल, पाण्याशी रिलेटेड काही गोष्टी तुम्ही करत असाल किंवा सेन्सिटिव्ह स्किनसाठी ही बेस्ट आहे, तर नक्की ट्राय करून बघा। नंबर 2 सनस्क्रीन आहे ते म्हणजे लॅक्मेचं सन एक्सपर्ट SPF 50 लाईटवेट जेल। ही जी सनस्क्रीन आहे ना, ही जर का तुमची स्किन ॲक्ने प्रोन असेल किंवा पिंपल्स असतील तुम्हाला, त्यामुळे ब्रेकआउट्स होत असेल, तर त्याच्यासाठी ही खूप उपयोगी आहे। तर अशा वेळेस ही सनस्क्रीन खूप उपयोगी आहे आणि प्लस ह्याचं जे SPF आहे ते 50 आहे। सो ह्याने काय होईल की तुमचं जे सनस्क्रीन आहे ना ते जास्त वेळासाठी टिकेल, लॉंग लास्टिंग होईल। तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर तुम्ही जर का रेग्युलर मेकअप करत असाल आणि उन्हाळ्यात ना मेकअप केल्यानंतर किंवा बाहेर गेल्यावरती खूप घाम येतो आणि अशा वेळेस सगळं चिपचिप होऊन जातं, तर अशा वेळेस जर काय तुम्ही ही सनस्क्रीन अप्लाय केलं तर तुम्हाला घामसुद्धा कमी येणार आणि तुमचा मेकअपसुद्धा जास्त वेळासाठी टिकून राहू शकतो। तर ॲक्ने प्रोन स्किनसाठी किंवा पिंपल्स असतील तुम्हाला तर, आणि तुम्ही जर का मेकअप करत असाल, तर हे सनस्क्रीनचं ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट राहील असं मला वाटतं। तर हे नक्की ट्राय करून बघा। तर नंबर 3 जे सनस्क्रीन आहे ते आहे लोटस हर्बलचं सेफ सन UV स्क्रीन मॅट आहे आणि SPF आहे 50। तर हे जे सनस्क्रीन आहे ह्याची प्राईस 280 रुपीज आहे आणि हे सनस्क्रीन मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते की खूप छान आहे। तर तुम्हाला केमिकल बेस्ड प्रोडक्ट्स नको असतील किंवा हर्बल प्रोडक्ट्ससाठी तुम्ही बघत असाल, तर ही सनस्क्रीन तुमच्यासाठी बेस्ट राहील। ही सनस्क्रीन आहे ना जेल फॉर्ममध्ये असते, त्याच्यामुळे तुम्हाला एक सुदीन टेक्स्चर मिळतं। त्याचबरोबर तुम्ही जर का रेग्युलर प्रायमर यूज करत नसाल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ही सनस्क्रीन वापरली तर तुम्हाला प्रायमरची अजिबात गरज पडणार नाही। आणि ह्या सनस्क्रीनबद्दल मी तुम्हाला जास्त सांगते बिकॉज मी स्वतः ही सनस्क्रीन वापरते आणि त्याचे अमेझिंग इफेक्ट्स भेटतात आणि मला खूप आवडते ही सनस्क्रीन तुम्हाला ऑनलाईन अराउंड 280ला मिळेल। तर जर का काही ऑफर्स वगैरे असतील तर तुम्हाला अजून कमी प्राईसमध्येही मिळू शकेल। तर ही सनस्क्रीन तुम्ही नक्की ट्राय करा। नंबर 4 सनस्क्रीन आहे ती आहे वावची। तर वाव स्किन सायन्स मॅट फिनिश सनस्क्रीन, ह्याचा SPF आहे 35। तर ही जी सनस्क्रीन आहे ना, ही अशा लोकांसाठी बेस्ट आहे ज्यांना अजिबात केमिकल्स नको आहेत, जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्समध्ये बिलीव्ह करतात, कारण ह्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना या सनस्क्रीनमध्ये ते अगदी नॅचरल आहेत, ह्याच्यामध्ये काहीच केमिकल नाही आहे। सो त्याच्यामुळे तुमचा फेसवरती काही डॅमेज होण्याचा किंवा स्किन तुमची खराब होण्याचा चान्स अगदीच कमी असतो। तर वावच्या सनस्क्रीनमध्ये आणि लोटसच्या सनस्क्रीनमध्ये फार फरक नाही आहे। प्राईस वाईज बघायला गेलं तरीसुद्धा नाही
नाही आहे, पण ते हर्बल बेस्ड आहे आणि हे नॅचरल इन्ग्रेडियंट्समध्ये. तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ह्या दोघांपैकी तुम्हाला जे हवं ते तुम्ही चॉईस करू शकता. नंबर 5 सनस्क्रीन आहे, ती म्हणजे मामाअर्थची अल्ट्रा लाईट इंटेन्स सनस्क्रीन. ह्याचा SPF आहे 50. तर मामाअर्थच्या सनस्क्रीनबद्दल सांगायचं झालं तर ह्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते म्हणजे गाजर आणि टर्मरिक म्हणजेच हळद आहे. तर हे अगदी ऑर्गॅनिक सनस्क्रीन आहे. तर तुम्ही एखादं बेस्ट सनस्क्रीन सर्च करत असाल अंडर 500, तर हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील. आणि त्याचबरोबर ह्याची जी प्राईस आहे, म्हणजे मगाचपासून आपण जे 4 सनस्क्रीनचे डिस्कस केले त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे थोडंसं हायर साईडला आहे. प्राईजला कम्फर्टेबल असाल आणि बेस्ट सनस्क्रीन तुम्हाला तुमच्या स्किनसाठी हवी असेल तर हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. बिकॉज ह्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते खूप ऑर्गॅनिक आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या स्किनला कोणत्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही. उलट तुम्हाला खूप जास्त प्रोटेक्शन मिळेल. 5 सनस्क्रीन जे अंडर 500 रुपीजला आहेत आणि जे मला चांगले वाटले ते मी तुमच्यासोबत शेअर केले. तर मला जर का हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.